रेडी रोल रोल साधा तुम्ही झाला का ऑन क्या काल मी कोल्हापूरला होतो. छत्रपती शाहू महाराजांची जयंती होती आणि त्याच वेळेला मी सांगितलेलं होतं की ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे बोलतायत ही पद्धत अत्यंत आक्षेपार्ह आहे. कारण आम्ही ज्याला मुंबईत परतलो त्यावेळेला मी पक्षाच्या वतीने बोलत असताना सर्वच आमदारांना सांगितलेलं होतं की आमचं जो काय उठाव आहे तो आमच्या तत्वांसाठी आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचे तत्कालीन जे नेते होते त्यांच्याविरुद्ध काही बोललं जाऊ नये. आणि त्याच्यानंतर कदाचित आपल्याला आठवत असेल की काही स्टेटमेंट निघालेली होती, त्यावेळेला सुद्धा मी त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू केलेलं होतं. आता मी कोणी स्टेटमेंट काढली होती त्याचं मेन्शन करत नाही. आणि त्यावेळेला त्यांनी पुन्हा स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही ठाकरे फॅमिली किंवा उद्धव साहेबांच्याबद्दल काही बोलणार नाही. ज्यावेळेला आम्ही अशा तऱ्हेने बोलतो त्यावेळेला आम्ही आदरापोटी हे बोलत असतो याचा विचार न करता नेहमी शिंदे साहेबांना मिंधे म्हणणं, खोके म्हणणं आणि घटनाबाह्य सरकार म्हणणं. आदित्य ठाकरे हे तरुण आहेत, त्यांनी सुप्रीम कोर्टाची जजमेंट तरी वाचली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदेना शपथविधीसाठी बोलवणं ही जी काही कृती होती त्यांनी भले राज्यपालांवर इतर बाबतीत टीका केली असेल पण ही कृती त्यावेळच्या परिस्थितीनुसार योग्य आहे असं ज्यावेळेला म्हटलं जातं त्याला तुम्हाला कोणी अधिकार दिलेला आहे? कुठलं घटनाबाह्य आणि कुठलं घटनात्मक? ज्या वेळेला राज्यपाल शपथ देतात त्यावेळेला ते घटनात्मकच सरकार असतं. त्यांचं ज्ञान कमी आहे म्हणून ज्ञानाचे दिवे त्यांनी पाजू नये एवढं मी त्यांना एक ज्येष्ठ वयाने ज्येष्ठ आहे म्हणून त्यांना सल्ला देईन की तुम्ही किती बोलता, कसं खोटं बोलता ते सर्वांनी बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे बोलताना निदान हे उल्लेख तरी करू नका. आणि तुमची लोक ज्यावेळेला रिकामी खोके घेऊन आंदोलनं करत असतात त्यावेळेला मातोश्रीमध्ये भरलेले जे खोके आहेत ना ते तरी थोडे त्यांच्या हातात द्या तर निदान खोके म्हणजे काय हे लोकांना कळेल. नाहीतर खोटं बोलून कोणीही पैशासाठी फुटत नसतं. त्यांना प्रेम दिलं जात नाही, त्यांना ज्यावेळेला योग्य तो सन्मान दिला जात नाही, रस्त्यावर उभं केलं जातं. अशा पद्धतीने मनापासून लहानपणापासून जे शिवसैनिक होते हे शिवसैनिक तुमच्यापासून लांब गेले आणि आता जे शिल्लक आहेत ते तुम्ही जी सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यासाठी ते आहे. तुम्ही काय बोलायचं भ्रष्टाचाराबद्दल? खरं तर मी सांगितलेलं होतं की भ्रष्टाचाराच्या संदर्भात त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एजन्सीज असतात. परंतु कोविडमध्ये ज्यावेळेला लोक उपचाराच्या अभावी लाईफलाईनमध्ये मरत होती त्यावेळेला तुम्ही काय करत होता? लाईफलाईनचं ज्यावेळेला कंप्लेंट तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांच्याकडे गेली त्यावेळेला अजितदादा त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकले कारण त्यांच्या मनामध्ये अजून तरी एवढा शिल्लक आहे म्हणजे कदर आहे की ही लोकभावना आहे, लोकांचे जीव वाचवले पाहिजेत म्हणून त्यांनी एन्क्वायरी लावली आणि लाईफलाईनला त्यांनी ब्लॅकलिस्ट केलं पुण्यामधून. मग ब्लॅकलिस्ट ज्या कंपनीला पुण्यामधून केलं त्यांच्याकडून तुम्ही मुंबईमध्ये कशा रीतीने उपचार करून घेत होता याचं उत्तर तुम्ही लोकांना दिलं पाहिजे. ज्यावेळेला ईडी सांगते की 63% डॉक्टर बोगस होते, मग ज्यांनी हे डॉक्टर बोगस ठेवले आणि ज्यांच्यामुळे लोकांचे प्राण गेले असतील मग त्याची काही जबाबदारी नाही का? भ्रष्टाचार कोणी केला, काय केला हे रितसर उलगडकीला येईलच. परंतु दुसऱ्याला ज्यावेळेला हिणवता, दुसऱ्याकडे ज्यावेळेला आपण बोट ठेवतो त्यावेळेला 4 बोटं आपल्याकडे वळलेली असतात हे नेहमी लक्षात ठेवा. आणि म्हणून जी लोक आजपर्यंत सांगत होतो मी आज सुद्धा सांगतोय की आम्हाला आदर आहे, तो आदर निदान घ्यायला तरी शिका. कुठल्या पद्धतीने तुम्ही बोलताय त्याला एक मर्यादा असतात आणि त्या मर्यादा निदान एक वेळ सिनियर म्हणून उद्धव साहेब बोलले तर मी समजू शकतो. आदित्यचं वय काय, त्यांची कामगिरी काय, जो मनुष्य आपण स्वतः जर मी समजू शकतो की उद्धव साहेबांना काही मेडिकल ह्याच्यामुळे ते बाहेर पडू शकत नव्हते. आदित्य तर तरुण होते, कधी फिरलेले आहेत, कधी त्या काळामध्ये फिरले? मला एक उदाहरण दाखवा
की ज्यांना असतं, ज्यांना हाय ब्लड प्रेशर असतो, डायबिटीस असतो, त्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली असते डॉक्टरनी की फिरू नका. तुम्ही साधा त्या काळामध्ये फिरला नाही. आज ज्याला उघडकीला येतंय की बोगस डॉक्टर त्या ठिकाणी होते आणि तरी तुम्ही लाईफलाईनचे जे लोक आहेत, ज्याच्यामध्ये तुमच्या लोकांशी, ज्या लोकांशी ते संबंधित आहेत, मग त्यांच्या विरुद्ध तुम्ही काय कारवाई केली याचं उत्तर तुम्ही जनतेला दिलं पाहिजे. आज ज्याला हे प्रकार समोर येत आहेत त्यावेळेला नुसती मोर्चे काढून तुम्ही जी लोकांची दिशाभूल करताय, हे लोकांचं लक्ष विचलित करण्याचे हे सगळे प्रकार आहेत. कारण ज्याला कॉन्क्रीटच्या रोडचा प्रश्न आला होता त्यावेळेला मी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती. त्यांना विचारलेलं होतं की ज्या वेळेला तुम्ही टेंडर काढलं ह्याचं कोस्टल रोडचं, मग त्यावेळेला सुद्धा रिअसेसमेंट केलेली होती ना मार्केट रेटची. कारण ज्याला मोठा प्रोजेक्ट असतो त्यावेळेला मार्केटमध्ये रेट काय आहेत याची खात्री केली जाते, त्याप्रमाणे एस्टिमेट रिवाईज केलं जातं आणि त्याच्यानंतर कोणालाही त्याच्यामध्ये टेंडर भरण्याची मुभा असते. का नाही तुमच्या लोकांनी टेंडर भरली? तुम्ही काय फक्त कॉन्ट्रॅक्टरचे प्रतिनिधी आहात का? आणि तुम्ही खऱ्या अर्थाने कॉन्ट्रॅक्टरचे प्रतिनिधी आहात हे तुमच्या वक्तव्यामधून तुम्ही सिद्ध करून दिलेलं आहे. शिंदे साहेबांचं म्हणणं काय होतं की पावसाची वाट ही आतुरतेने शेतकरी बघत होता, पावसाची वाट आतुरतेने मुंबईचा नागरिक बघत होता, कारण त्याच्या पिण्याच्या पाण्याचं शॉर्टेज हे लवकरच निर्माण होणार आहे याची जाणीव त्याला होती. आणि त्याच्यामुळे तो गरीब मनुष्य तुम्हाला दिसत नाही, पावसाची आतुरतेने वाट बघणारा शेतकरी तुम्हाला दिसत नाही. शिंदे साहेबांचं म्हणणं एवढंच होतं की आम्ही पावसाची वाट बघतोय, त्या पावसाचं स्वागत करा. जर कुठल्या अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे कुठे पाणी तुंबलेलं असेल तर त्या अधिकाऱ्याला सस्पेंड केलं जाईल. अर्ध्या वाक्यातून अर्थ काढणं आणि त्याच्यावरून शिंदे साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर अशा तऱ्हेने एखाद्या अशा युवकांनी बोलणं की ज्याला अजून मॅच्युरिटी आलेली नाहीये. तुम्ही विचार करून बघा की ज्या प्रकारे त्यांनी बोललं, उद्या लोक उभे राहतील, ते सांगतील मातोश्रीमध्ये काय काय घडलं ते, आणि याला एकमेव कारण हे आदित्य ठाकरे असणार आहेत. कारण आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं की कोणी बोलायचं नाहीये, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही लोकांची मानहानी करताय, ज्या पद्धतीने लोकांचे निघृणपणे ज्यांनी प्राण घेतले त्या लाईफलाईनला तुम्ही सेफगार्ड करण्याचा प्रयत्न करता. माझं तर एक जाहीर आव्हान राहील सर्व अधिकाऱ्यांना की लोकांनी आता पुढे आलं पाहिजे, नाहीतर अधिकाऱ्यांची नावं पुढे येतात. जे अधिकारी त्याच्यामध्ये गुंतलेले असतील सोडून द्या, परंतु इतर अनेक चांगले अधिकारी आहेत, त्यांनी सांगितलं पाहिजे की आमच्यावर कोणाचा दबाव आला होता, कशामुळे आम्ही या लाईफलाईनला सपोर्ट केला, हे सांगायला आता अधिकाऱ्यांनी पुढे आलं पाहिजे. त्यावेळेला खऱ्या अर्थाने ही जी लोक आहेत ज्यांच्याकडे ट्रेंड डॉक्टर नसताना त्यांनी ही कॉन्ट्रॅक्ट घेतलेली आहेत, चांगले डॉक्टर होते मुंबईमध्ये, माडे नावं सुद्धा आहेत, वेळीचं कॉन्ट्रॅक्टर, महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट डॉक्टर पुढे आलेला होता हे चालवण्यासाठी, त्याला डावलण्यात आलं. आणि लाईफलाईन ज्यांच्याकडे डॉक्टर्स नाहीत, 63% डॉक्टर बोगस आहेत असं कॅगच्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे. आणि मग असं असेल तर मुंबईसारखे एक मोफी लकडावाला म्हणून डॉक्टर आहेत, एक्सपर्ट डॉक्टर आहेत, त्यांना नाही दिलं पण लाईफलाईनला दिलं ज्यांच्याकडे डॉक्टर नाही आहेत. हे कसं घडलं? कोणाचा दबाव आला? पैशाच्या बाबतीत एन्क्वायरी होईल, कोणी त्या बॅग्स आणल्या, कोणी त्या खरेदी केल्या, त्या खरेदी केल्यामुळे आतल्या माणसाचा जीव वाचत नाही. पहिली प्रायोरिटी काय पाहिजे? माणसांचा जीव वाचवणं. आणि त्याच्यामध्ये जर निष्काळजीपणा झालेला असेल तर तुम्ही लोकांना उत्तर तुमचं आलं पाहिजे की का निष्काळजीपणा झाला तो. आणि तेवढ्या म्हणून मला सांगायचं आहे की एवढं मोठं प्रकरण आहे की पुण्याचं प्रकरण तुम्ही बघा. मला अनेक व्हिडिओज दाखवण्यात आले की तिथं एखादा मनुष्य तळमळून मरतोय आणि इथं डॉक्टर मात्र तिथं क्वालिफाईड नाही आहे, तो कोणीतरी होमिओपॅथी डॉक्टर आहे. असे सुद्धा धक्कादायक प्रकार समोर आलेले आहेत. आणि मग जर ब्लॅकलिस्ट झाली असेल लाईफलाईन मुंबई पुण्यामध्ये, तर अजितदादा जे करू शकतात पुण्यामध्ये ते उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबईमध्ये का केलं नाही याचं उत्तर त्यांना मुंबईकरांना द्यायलाच लागेल. जर पुणेकरांच्या जीवाची पर्वा जर अजितदादांना असेल तर मग उद्धव साहेबांना मुंबईच्या जनतेची पर्वा का नाही याचं उत्तर त्यांनी जनतेला दिलं पाहिजे. कारण ती बॅन झालेली कंपनी होती पुण्यामध्ये, त्याच्यावर एन्क्वायरी झालेली होती की त्यांच्याकडे एक्सपर्ट डॉक्टर्स नाहीत म्हणून. आणि मग ह्याच्यापासून पळण्यासाठी तुम्ही जर मोर्चा काढणार असाल तर खुशाल मोर्चा काढा. मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की मुंबईचं ज्या नद्या आहेत त्या मुंबईच्या नद्या ज्यावेळेला समुद्राला जाऊन मिळतात त्यावेळेला भरतीचं पाणी आलं तरी पण मुंबईमध्ये पूर येता कामा नये म्हणून 2000 कोटीची योजना
ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर केलेली आहे. लवकरच त्याची टेंडर्स निघतील. पुढच्या 2 वर्षानंतर अजिबात मुंबईमध्ये पाणी साठणार नाही, कारण समुद्राला येणारी भरती ही नदीमध्ये येणार नाही, ती तिथं गेटद्वारे अडवली जाईल आणि त्याला बाहेर फेकणारे पंप हे कार्यान्वित होतील. तुम्हाला असं म्हणायचं आहे ना की तुम्ही मुंबईची तुम्हाला काळजी आहे म्हणून, मग तुम्हाला हे का माहिती नाही की ज्या अंधेरीमध्ये पाणी साठलेलं होतं तो जो मोगरा नाला आहे त्याच्यावरच्या कामाला हायकोर्टाने स्टे दिलेली आहे. तुम्ही कधी त्याच्यासाठी प्रयत्न केला नाही. ज्यांच्यामुळे स्टे झालेली होती त्या लोकांना मी बोलवून घेतलेलं होतं. मी पालकमंत्री, मला ज्यावेळेला हे कळलं त्यावेळेला त्याच्यावर आता चर्चा सुरू होईल. त्याच्यानंतर दुसरा जो नाला आहे जो सबरमधलं पाणी काढणार आहे त्या ठिकाणी सॉल्ट पॅनची जमीन आहे. तुमच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला एकदाही वाटलं नाही की सॉल्ट डिपार्टमेंटकडे जावं, त्यांची परवानगी घ्यावी. हे 2 जर पंप सुरू झाले तर अजिबात पाणी मुंबईमध्ये साठणार नाही. तुम्ही त्याच्यासाठी काय केलं हे तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. मग आमची सत्ता आल्यानंतर फडणवीस साहेब जाऊन त्या सॉल्टच्या मिनिस्टरना भेटतात, गोयल साहेबांना भेटतात. ही वस्तुस्थिती आहे ना. मग तुम्ही का नाही करू शकत होता? तुमचं राज्य होतं, तुम्ही म्हणता की मुंबई आम्ही आमची मांडतो. मग नुसतंच तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरमध्ये इंटरेस्ट आहे. आदित्य ठाकरेंना इंटरेस्ट काय? ज्या कॉन्ट्रॅक्टरना काम नाही मिळालं त्यांच्या बाजूने ते ज्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं त्यांच्या बाबतीत झगडणार. जी माया तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरबद्दल वाटते ती मुंबईच्या जनतेबद्दल का वाटत नाही? कोविडमध्ये त्या ठिकाणी तडफडून मरणाऱ्या लोकांसाठी का नाही वाटत? याचं उत्तर मुंबईकरांना त्यांना द्यायला लागेल. आणि म्हणून मी आज सुद्धा सांगितलेलं आहे की मी काय कोणावर टीका करणारा मनुष्य नाही, परंतु ज्या पद्धतीने बोलतात हे कोणालाही सहन न होण्यासारखं आहे. कारण तुमची सत्ता गेली म्हणून दुसऱ्यावर चिखलफेक मी समजू शकतो, परंतु किती चिखलफेक कराल? एक दिवशी अशी की रबर सुद्धा ताणला की तुटतो. एक दिवशी लोक पुढे येतील आणि तुमच्या हे सगळं कशावर उभं आहे हे लोक सांगायला सुरुवात करतील. एवढं सुद्धा ते ताणू नका. आदर आहे तो आदर राखायला शिका. आणि म्हणून थोडी सुद्धा नीतिमत्ता शिल्लक असेल तर लाईफलाईनशी संबंधित तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांवर ऍक्शन घ्या. कारण हे निर्विवादपणे सिद्ध झालेलं आहे की त्यांच्याकडे क्वालिफाईड डॉक्टर नव्हते. केवळ पैसे मिळवण्याच्या उद्देशाने त्यांनी ही कंपनी स्थापन केली. कंपनीला कुठलाही पूर्वीचा अनुभव नसताना त्या कंपनीला मोठी मोठी कोविड सेंटर चालवण्याची कामं देण्यात आली आणि त्याच्यामुळे जे मृत्यू झालेले आहेत याला जबाबदार कोण याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला द्यायला लागेल, मुंबईच्या जनतेला द्यायला लागेल. आणि याच्याशी संबंधित सर्व लोकांना ज्याला ते हाकलपट्टी करतील पक्षाच्या बाहेर त्याला आम्ही म्हणू की तुम्हाला थोडी तरी नीतिमत्ता आहे म्हणून. नाहीतर कोविडच्या नावाखाली पैसे खाणं हा जर उद्देश असेल तर मग ह्याला कोणीही माफ करू शकत नाही. ईश्वर अजिबात माफ करणार नाही याची मला खात्री आहे. सर, पुण्याची जी लाईफलाईन आहे तिला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर पण मुंबईकडे अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्ट कसं दिलं? मला तेच म्हणायचं आहे की एखादा उपमुख्यमंत्री जर माझ्या प्रदेशामध्ये, शेवटी सगळ्याच महाराष्ट्र त्यांचा आहे, पण विशेषतः पुण्यावर जे प्रेम आहे अजितदादांचं हे लक्षात गेल्यानंतर ते ताबडतोब एन्क्वायरी लावू शकतात आणि त्यांना जर ब्लॅकलिस्ट करू शकतात तर मग ही एन्क्वायरी मुंबईमध्ये का नाही लागली याचं उत्तर पाहिजे. आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा हे सांगितलं पाहिजे की कोणी दबाव आणल्यामुळे अधिकाऱ्यांच्या मनात असतं की याच्याविरुद्ध ऍक्शन घ्यावी, पण दबाव आणणारी लोक असतात. मग ती कोण होती हे सुद्धा अधिकाऱ्यांनी थोडंसं धैर्य घेतलं पाहिजे आणि यांची नावं सांगितली पाहिजे, तर लोकांच्या समोर खरी वस्तुस्थिती येईल. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी कोणावर आरोप करणारा मनुष्य नाही, पण ज्या दिवशी मी ते व्हिडिओ बघितले की एखादा मनुष्य मरतोय आणि समोरचा डॉक्टर सांगतोय की मला ह्याच्यात काय करायचं ते माहिती नाही कारण त्याचं ते क्वालिफिकेशन नाही, ह्याच्यासारखं दुर्दैवी प्रसंग असू शकत नाही माणसाच्या आयुष्यामध्ये. भले तो 1 माणूस मेला, 10 माणसं मेली, 100 माणसं मेली, 1000 माणसं मेली, कोणीच सांगायचे, पण माणसाचं जीवन अनमोल आहे. वाचवायचे प्रयत्न झाले पाहिजेत आणि न वाचवता जर त्यांचे बळी जात असतील तर याच्यासारखं वाईट प्रकरण असू शकत नाही. आणि म्हणून याचं उत्तर त्यांनी दिलंच पाहिजे असं मला वाटतं. सर, या प्रकरणामध्ये संजीव जयस्वाल यांच्यावरती कारवाई झाल्यानंतर काही अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारची कारवाई करणं एक गोष्ट अशी आहे की मी आत्ताच सांगितलेलं आहे की अधिकाऱ्यांनी थोडंसं मनावर घेतलं पाहिजे आणि अशा दबाव आणणाऱ्या लोकांची नावं ती त्यांनी उघड केली पाहिजे. आमचं तर उलटं म्हणणं असं आहे की जे प्रामाणिक अधिकारी असं सांगून वस्तुस्थिती उघड करतील त्यांना प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. कारण दबाव आणण्याचं कारण काय? तो कोविड होता.
अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे का तुमचं संशय आहे किंवा काय त्यांना चौकशीला बोला मात्र त्यांच्या घरी अचानक जाणं धाड टाकणं आणि त्यांच्या कुटुंबाला हे बघा, मी आपल्याला त्यांची फरफड होती राजकारणाची. मला तेच सांगायचं आहे, अधिकाऱ्यांची फरफट होता कामा नये. तर अधिकाऱ्यांनी खरं सांगितलं, आम्ही अधिकाऱ्यांच्या बाजूने आहोत, प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या बाजूने आम्ही आहोत. मी यांच्याबद्दल काही सांगत नाही, कारण त्यांच्याकडे काही रक्कम मिळालेली आहे. धाड घालणं बरोबर चुकीचं, मला ह्याच्यावर मी भाष्य करू शकत नाही. परंतु त्यांच्याकडे जर काही रक्कम मिळालेली असेल तर त्या रकमेपुरतं ते आन्सर त्यांनी दिलं पाहिजे की हे कशामुळे घडलं. कुठल्याही अधिकाऱ्यांची हॅरॅसमेंट व्हावी हा आमचा बिलकुल उद्देश नाही आहे. आणि जे प्रामाणिक अधिकारी आहेत त्यांनी पुढे येऊन अशी नावं की ज्यांच्यामुळे हे प्रकरण घडलं ते उघड करावी, एवढीच अपेक्षा, आणि काय अपेक्षा नाही. कारण इथं लोकांचा जीव जातोय. मी असं म्हटलं का की भ्रष्टाचार किंवा तुम्ही त्या किती बॅग्स किती रुपयाला विकत घेतल्या आणि त्याच्यावर करा, अमुक करा, एवढं मी खालच्या पातळीवर जातच नाही. मला लोकांच्या जीवनाशी तुम्ही का खेळला एवढ्याचं उत्तर आम्हाला पाहिजे. आणि त्या संदर्भात मग आम्ही कोणाला हे करत नाही की कोणी तो मनुष्य असेल, आणि जर त्यांच्या संमती याच्यामध्ये असेल तर त्या पदाधिकाऱ्यांवर ऍक्शन घेतली पाहिजे. कारण माणसाचा जीव हा सर्वोच्च असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की पुण्याच्या संदर्भातली जी डॉक्युमेंट्स आहेत त्याची दखल घेतली पाहिजे. आणि मग ती लाईफलाईन तिथं सेम कंपनी काम करत असेल तर मग त्याचा मुंबईशी काय संबंध आहे हे सुद्धा फाइंड आउट केलं पाहिजे. पहिल्या हे बघा, मी रोख कोणाकडे, मी तर कोणाचं नाव नाही घेतलं. नावं उघड होतील ना. शेवटी लोक मरत असताना त्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट रद्द का नाही झालं हे सांगणारी लोक पुढे येतील ना. कारण पुण्याला जर ती ब्लॅकलिस्ट होऊ शकते, त्यांच्याकडे एक्सपर्ट डॉक्टर नाहीत म्हणून. आणि दुसरं, माझ्याकडे काही डॉक्युमेंट असे सुद्धा मिळालेले आहेत की अशा रीतीचे ज्यावेळेला प्रोजेक्ट केले जातात त्यावेळेला त्याला कन्सल्टंट नेमला जातो. आणि ह्या कन्सल्टंटने लेखी स्वरूपामध्ये दिलेलं आहे की यांच्याकडे पुरेशी मॅनपॉवर नाही आहे, तुम्ही हे सुरू करू नका. असं असताना ते का सुरू केलं गेलं पाहिजे याचं उत्तर सुद्धा मिळालंच पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा विषय खूप मोठा आहे. ज्या लोकांना याच्यापासून दडायचं आहे ते मोर्चे काढतील, काहीही करतील. आणि मी काल तर असं एक प्रकार बघितला की बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. व्हिडिओज आहेत की बाळासाहेबांचा फोटो बाहेर नेला, शिवाजी महाराजांचा फोटो बाहेर नेला, आणि ज्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की तुम्ही स्वतःहून काढा, बाहेर घेऊन चला, असं सांगणाऱ्या अधिकाऱ्याला मारहाण झाली. आणि अनिल परबांसारखे एखादा ज्येष्ठ आमदार त्या ठिकाणी असताना ही जर मारहाण होत असेल तर ते अधिक मला वाटतं की सिरियस आहे. आणि त्याच्यामुळे खोटं बोलायचं, रेटून कसं खोटं बोललं जातं याचं आदित्य ठाकरे उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि त्याच्याचमुळे शिवसेनेने उबाटाच्या वतीने जे स्टेटमेंट काढलंय की या ठिकाणी बाळासाहेबांचा फोटो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो असताना त्या ठिकाणी बुलडोझर हे चालले आहेत, मशीन चालले आहेत, जेसीपी जे काय तिथं मशीन असेल तर हे 100% चुकीचं आहे याची मी खात्री स्वतः करून घेतलेली आहे. सर, मोदी ॲट 9 या अंतर्गत आता मोदीजींचं भाषण झालं, त्यामध्ये पाटणा येथे जी सभा झाली, बैठक झाली, प्रत्येक जण आपापल्या परिवार वाचवण्यासाठी आणि आपलं म्हणजे पुढच्या पिढीसाठी ही बैठक घेत आहे असं मोदींनी म्हटलं. यासोबतच मोदी म्हणाले की ज्यांना जेलमध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी पाटण्याची बैठक हे एक उत्तम ठिकाण आहे. एक गोष्ट अशी आहे की आपण बघितलेलं आहे की कुठल्याही माणसांच्या विरुद्ध आपोआप ऍक्शन होऊ शकत नाही. काहीतरी केलेलं असल्याशिवाय ऍक्शन होत नाही. आणि अशा ऍक्शन होतात. तुम्ही आता कलकत्त्याचं उदाहरण घ्या. त्या ठिकाणी हायकोर्टाने स्वतः सांगितलेलं आहे की या ठिकाणी सीबीआयला आणलं पाहिजे. जेव्हा हायकोर्ट म्हणतं की सीबीआयला या ठिकाणी आणलं पाहिजे, याचा अर्थ काय होतो की एका ठिकाणी हायकोर्ट पूर्वी असं म्हणायचे की सीबीआय हे सरकारच्या पिंजऱ्यातला पोपट आहे असं ज्या इम्प्रेशन होतं. आज सगळ्यांचं इम्प्रेशन असं झालेलं आहे की चुकीच्या लोकांच्या विरुद्ध कारवाई चालू असेल तर ते योग्य आहे. आणि ज्याला हायकोर्टासारखी एक हायेस्ट ऑथॉरिटी म्हणते की या स्टेटमध्ये सीबीआय आणण्याची गरज आहे, त्याला नेमकं तिथं काहीतरी घडलेलं असणार ना. तिथं काहीतरी ज्याला दंगे होतात किंवा ग्रामपंचायत इलेक्शन झाल्या त्यावेळेला जे काही बळी गेले त्या संदर्भातलं ते विधान असेल तर मग त्याच्याकडे वेगळ्या तऱ्हेने बघण्याची गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की असं काहीतरी घडत असेल वेस्ट बंगालमध्ये किंवा असं काहीतरी दुसऱ्या स्टेटमध्ये घडत असेल आणि त्याच्यासाठी म्हणून सगळे एकत्र येणार असतील
तर मग भारताच्या जनतेने ह्याचा विचार केला पाहिजे. मी स्पेसिफिक स्टेटमेंट करतो की आजपर्यंत भारताला जो सन्मान जगामध्ये मिळत नव्हता आज मिळायला सुरुवात झालेली आहे. आणि तुम्ही कशासाठी झगडताय की तुमच्या स्टेटमध्ये काहीतरी झालेलं आहे, त्याच्यामध्ये तुमच्यावर ऍक्शन होते आहे आणि म्हणून तुम्हाला त्याच्यापासून वाचायचं आहे, म्हणून तुम्ही सगळेजण एकत्र येऊन लोकशाहीचं उगाच नाव घेता. लोक मतदान करतात त्याला लोकशाही म्हणतात. तुम्हाला तुमच्या राज्यांमध्ये सरकार चालवण्यासाठी निवडून दिलेलं होतं लोकांनी आणि मग ते सरकार तुम्ही व्यवस्थित चालवलं पाहिजे. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. मी गृह खात्यामध्ये काम केलेलं आहे 4 वर्ष महाराष्ट्राच्या, आणि कशा रीतीने नक्षलवादावर नियंत्रण मिळवायचं याच्यासाठी जे जे काय उपाययोजना करायला लागतील आम्ही आमच्या परीने केलेल्या आहेत. त्यावेळेला आमचे मुख्यमंत्री हे गृह खात्याचे मंत्री होते आणि आम्ही नक्षलवाद मोडून काढला. छत्तीसगडमध्ये सुद्धा तेच झालं होतं. नक्षलवाद मोडून काढल्यानंतर आज छत्तीसगडमध्ये काय झाल्याची तुम्ही थोडीशी माहिती घ्या. नक्षलवाद पुन्हा उफाळून आला. काँग्रेसचं गव्हर्नमेंट आहे तिथं. आमच्या भागातल्या सीट तुमच्या आम्ही निवडून आणतो. ह्याच्यावर तुम्ही नक्षलवाद्यांवरची असलेली नियंत्रणं उठवणार. कुठला न्याय आहे हा? याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं. कारण तुमचे जे उद्देश आहे की आपण निवडून येणं याच्या पलीकडे देशाचं हित आहे. आणि म्हणून जर तिथे नक्षलवाद छत्तीसगडमध्ये वाढत असेल की तो वाढला किंवा नाही याची खात्री मीडिया म्हणून तुम्ही करा. आणि मग काँग्रेस आल्यानंतर जर नक्षलवाद वाढत असेल आणि त्यांची जर ऍडजस्टमेंट असेल, कारण त्यांचे नेते बळी गेलेले आहेत नक्षलवादाच्या, आपल्या बळी गेलेल्या नेत्यांची किंमत नाही, आम्ही सत्तेमध्ये कसे येऊ याच्या पलीकडे दुसरा अजेंडा नाही, असं असू शकतं का? मी तुम्हाला खुलं सांगतो की मी ह्या डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे. आज छत्तीसगडची जाऊन परिस्थिती बघा. आणि नक्षलवाद्यांच्या हातात देश द्यायचा असेल, अतिरेक्यांच्या हातात देश जर पुन्हा जायचा असेल तर अतिरेक्यांची चळवळ कोणी कमी केली? पाकिस्तानला धडा कोणी शिकवला? हे सुद्धा भारताच्या जनतेने समजून घेतलं पाहिजे आणि मग मोदी साहेबांच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे. कारण अशा ह्याला लोकशाही म्हणत नाही. तुम्हाला मतं पाहिजे म्हणून कोणाला तरी सैल सोडायचं याला लोकशाही म्हणत नाही. आणि मग त्याचं उत्तर त्या पक्षांना द्यायलाच लागेल असं मला स्वतःला वाटतं. सर, सामनामधून मानहानी केल्याचा दावा जो आहे तो राहुल शेवाळे यांनी दाखल केला होता. शेवटी कोर्टाने संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना 14 जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत. तसं समन सुद्धा पाठवलं पाहायला मिळते. नाही, मला तेच सांगायचं की तुम्ही ज्याला खोटं बोलत राहाल त्याला लोक जाणार ना कोर्टामध्ये. त्यांनी जर प्रेमापोटी, आणि असेच गेले का लोक तुम्हाला सांगत होते की आम्हाला नको, आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबरची युती नको, तुम्हाला सांगितलं ना. याच्यामध्ये कसली आली गद्दारी? तुमच्या तोंडावर येऊन सांगितलं आणि तुम्ही काय उत्तर दिलं? तुम्हाला पाहिजे तुम्ही स्वतः निघून जा. म्हणजे त्यांनी स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घ्यायची आणि दुसऱ्याला गद्दार म्हणायचं. कुठला न्याय आहे हा? हे कधीतरी महाराष्ट्राच्या जनतेने बघितलंच पाहिजे की कशा रीतीने. मी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं होतं की तुम्हाला 5 वर्ष जर भाजपने मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर भाजपबरोबर जायची तुमची तयारी होती. तुम्हाला 5 वर्ष मुख्यमंत्रीपद नाही दिलं म्हणून तुम्ही या मोदींना वाईट म्हणणार, मोदी साहेबांना वाईट म्हणणार. हा कुठला न्याय आहे? म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्रीपद 5 वर्ष, 2.5 वर्षाचीच मागणी होती. तुम्ही ठरलं का होतं 2.5 वर्ष राहायचं तर 2.5 वर्ष राहा, पण 2.5 वर्षानंतर तरी युती एकत्र येऊन दे. कारण युतीला महाराष्ट्रातल्या जनतेने मतदान केलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही मानलं नाही आणि मग गद्दार कोणाला मानता? हा प्रश्न आहे. म्हणून पुन्हा पुन्हा आम्ही गद्दार शब्द ऐकून घेणार नाही. मी स्पष्ट शब्दात सांगतो. सर, लाईफलाईन प्रकरणामध्ये अजितदादांनी कारवाई केली होती, परंतु तेव्हाच एकनाथ शिंदे सुद्धा मंत्रिमंडळात होते, पण त्यांनी का ना पावलं उचलली? अनेक मंत्रिमंडळात आत्ताच्या तुम्हाला आज तरी तुम्हाला सगळं असं विचारलं. बघा साहेब, तुम्ही मुंबईमध्ये राहता. मुंबईमधला छोटासा निर्णय सुद्धा मातोश्रीवरून घेतला जातो. वस्तुस्थिती आहे ना. आणि मग मुंबई हे जणू काही आमचं असेल, भले तुमचं तो स्ट्रॉंग पॉइंट असेल काय असेल, परंतु तो बाळासाहेबांनी घडवलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी कोणाशी ऍडजस्टमेंट केलेली नाही. जशी तुम्ही आता ऍडजस्टमेंट करता, ज्या प्रकारे मतासाठी काँग्रेस जे करत होतं तेच जर उद्धव साहेब करत असतील तर मग बाळासाहेबांच्या पुण्याईचा काय हा प्रश्न आहे. आणि म्हणून काँग्रेसने ज्या प्रकारे मताचं राजकारण केलं भारतामध्ये आणि त्याच्यामुळे त्या मताच्या राजकारणामधून बाहेर आणणारा एकच व्यक्ती होती आणि ती म्हणजे आदरणीय मोदी साहेब. सर, पण याच्यात असं आहे की हे सगळं प्रकरण समोर आलंय. हे सगळं येत असताना कुठली फाईल जी आहे ती डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे गेली नसेल. ते खाली महापालिका, नगरविकास विभागानंतर ते मुख्यमंत्र्यांकडे. याच्यामध्ये नगरविकासचा प्रश्न काय आहे? हे आरोग्य आणि मुख्यमंत्री स्वतः बघत होते. तुम्हाला माहिती आहे, स्वतः मुख्यमंत्री बघत होते आणि स्वतः आरोग्यमंत्री बघत होते हे सर्व प्रकरण.
जे कोविडचं आहे ते आणि कॉर्पोरेशन. हे बघा, नगर विकास मी तुम्हाला आज सुद्धा सांगतो की मुंबईमधल्या कुठल्याही प्रकरणामध्ये स्वतः शिंदे साहेबांनी लक्ष घातलेलं दाखवा. तिथं स्वतः आदित्य साहेब आणि उद्धव साहेब हेच मुंबईतलं प्रत्येक गोष्ट ठरवत होते. ही वस्तुस्थिती आहे. शेवटी आपले जर नेते जे ठरवत असतील तर कोण मंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहे? सर, पण त्यांना मी स्पष्ट सांगितलं. मी काय म्हटलेलं नाही की तुम्ही काय केलं म्हणून. निदान लाईफलाईनने जर लोकांचे जीव घेतलेले असले तर लाईफलाईनशी संबंधित लोकांना बाहेर तरी काढा पक्षाच्या बाहेर. तेवढं तरी तुम्हाला सांगता येतं ना लोकांसाठी. आम्ही हे केलं की लाईफलाईनकडे डॉक्टर नसताना त्यांनी ट्रीटमेंट घेतली, कॉन्ट्रॅक्ट घेतलं, त्यांच्याशी संबंधित एकाही माणसाला आम्ही माफ करणार नाही असं स्टेटमेंट काढा. आम्ही समजू की तुम्ही सच्चे आहात म्हणून. सर हिंदी में बता दीजिए कि एक महत्वाचं आहे सगळ्या प्रकरणात. पहिला पाऊस झाल्यानंतर असं दिसलं की मुंबईत बऱ्याच ठिकाणी नाल्यांचे इश्यूज होते. सरकारकडून सांगण्यात आलं होतं की 100% नाले सफाई झाली, पण असं कोणत्या पद्धतीचं दिसलेलं नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. हे बघा, मुळातच आदित्य ठाकरेंचं ज्ञान तपासून बघितलं पाहिजे. चित्रे समिती नेमलेली होती ज्याला मुंबई पाण्यामध्ये बुडली. त्याला चित्रे हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे त्याच्यामधले मास्टर समजले जातात इरिगेशनमध्ये आणि ह्या पाण्याच्या मॅनेजमेंटमध्ये. त्यांनी काय सांगितलेलं होतं की 75% नाल्याची खोदाई झाली पाहिजे. ही जून महिन्याच्या पूर्वी झाली पाहिजे. त्याच्यानंतर 15% की 20% झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर 10% झाली पाहिजे. असं ते त्यांनी 100%चा प्लॅन दिला होता. यावर्षी 75%च्या ऐवजी 100%पेक्षा जास्त गाळ हा काढला गेला. गाळाचे 2 प्रकार असतात. गाळ म्हणजे नंतर त्याच्यावर ज्या प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे फेकल्या जातात त्याला गाळ म्हणत नाही. ते वर फ्लोटिंग सबस्टन्स असतं ते, आणि त्याच्यामुळे ते जे असतात ते लोक फेकत असतात. त्याला काही इलाज नसतो. मी आता कॉर्पोरेशनमध्ये मीटिंग घेऊन आलोय. त्याच्यामध्ये मी सांगितलं की पोलिसांची मदत घ्या आणि जो कोण नाल्यामध्ये बॉटल जरी फेकली तरी त्याच्यावर केस दाखल करा म्हणून. एवढं कडक झाल्याशिवाय काही गोष्टी सुधारत नसतात. किती वेळा जरी नाले सफाई केली आणि रोज तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी फेकत राहिला तर त्याला प्रतिबंध झालाच पाहिजे. झाकणं चोरीला जातात ह्याच्यावरची. आपल्याकडे जे मॅनहोल्स असतात त्याच्यामध्ये माणसं पडतात. जो मनुष्य तो मॅनहोलवरचं झाकण काढतो आणि स्क्रॅप डीलरकडे जाऊन येतो. मी सांगितलेलं आहे पोलीस कमिशनरने सगळ्या स्क्रॅप डीलरची मीटिंग घ्यावी आणि त्यांना मनुष्यवधात ज्यांच्यामुळे लोकांचे जीव जातात त्यांच्यावर तशीच कलमं लावून याच्यापुढे एका स्क्रॅप डीलरची हिंमत होता कामा नये ते झाकण विकत घेण्याची. कारण मनुष्य चोरी करतो आणि जातो कोणाकडे? स्क्रॅप डीलरकडे. आता मी प्रत्येक लहान लहान गोष्टीच्या संदर्भातल्या मीटिंग घेतलेल्या आहेत. मी हे सुद्धा चौकशी केली की किती पाऊस पडला. 65 mm जर पाऊस पडला तर त्या दिवशी आपण अतिवृष्टी म्हणून जाहीर पडतो. मुंबईला 140 इंच पाऊस पडला. तो सुद्धा 4 तासामध्ये पडला. शेवटी त्यावेळेला 2 वेळा पंप लावून पाणी काढलं गेलं. मुंबईमध्ये एकंदर 400 पेक्षा जास्त म्हणजे 479 ठिकाणी पंप बसवलेले आहेत. त्यातले अनेक पंप भाड्याने घेतलेले आहेत. यावर्षी पहिल्यांदा असं झालं की एका पंपामागे 1 इंजिनियर हा त्या ठिकाणी नेमलेला आहे. म्हणजे एक मनुष्य रिस्पॉन्सिबल की ज्याने ते पंप ऑपरेट होतो की नाही ते बघितलं पाहिजे. ही सिस्टम कधी तुम्ही आणली नाही. आदित्य ठाकरेंना कधी असं वाटलं नाही. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना मुंबईमध्ये पूर्ण पाणी तुंबलेलं होतं. त्याला आदित्य ठाकरेंना ते पाणी दिसलं नाही. परंतु शेतकरी आतुरतेने ज्या पावसाचं वाट बघतोय ते पाऊस आला म्हणून थोडा आनंद व्यक्त केला की पाऊस येतोय, आम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करून पण पावसाचं स्वागत करा असं मुख्यमंत्री म्हटल्यानंतर तुम्ही बालिशपणे काही त्याच्या स्टेटमेंट करता. कुठला न्याय? सर, जे पाटील गटाचा मोर्चा निघणार आहे या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. तुम्ही पालकमंत्री आहात, कसं? हे बघा, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की खोटी कारणं दाखव. कालचं त्यांनी सांगितलंच ना की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाळासाहेबांच्या ह्याच्यावर हातोडे चालले म्हणून. आणि आज व्हिडिओ हे केलेले आहेत की त्यांचे फोटो अगदी आदरपूर्वक बाहेर काढण्यात आले. किती खोटं बोलायचं, किती लोकांना भडकवायचं, याला एक मर्यादा आहे आणि त्या मर्यादा ही लोक क्रॉस करतायत. एवढंच मला सांगायचं आहे. म्हणून तुम्हाला सांगायचं आहे ना, तुम्ही पोलिसांनी परवानगी नाकारली आहे आणि ठाकरे गट जो आहे तो मोर्चा काढण्यावर काढून देणार. काही आदेश देणार आहात का पोलिसांना? हे बघा, आम्ही पोलिसांनी लॉ अँड ऑर्डर कशी मुंबईतली हे करायचं पोलिसांचं काम आहे. बरोबर आहे. कालचा प्रसंग घडला, त्याच्यानंतर मारहाण झाली. योग्य आहे का मारहाण? तुमचं जर अधिकृत असेल तुम्ही त्याचे कागदपत्र हजर करा. तो अधिकारी सस्पेंड होईल. तुम्ही त्याला जाऊन मारू शकत नाही. अराजकता तुम्ही मुंबईमध्ये माजू शकत नाही.
आणि त्याच्यामुळे जे काय हँडल करायचं ते पोलीस करतील. मला त्याच्यामध्ये पडायचं नाही, कारण पालकमंत्री म्हणून आपण न्याय द्यायचा असतो लोकांना. मी प्रत्येक ह्याच्यावर फिरतोय. त्या दिवशी नेमकं मणिपूरच्या संदर्भात गृहमंत्री महोदयांनी मीटिंग लावलेली होती. मुख्यमंत्री जाऊ शकले नाही, म्हणून पार्टीचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी त्या मणिपूरच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मीटिंगला गेलेलो होतो. तिथं आम्ही ह्या संदर्भात काय महाराष्ट्रामध्ये केलेलं याची माहिती मी दिली आणि त्याच्यामुळे त्या दिवशी मी नव्हतो. नाहीतर आम्ही प्रत्येक वेळेला हजर असतो. ज्या ज्या वेळी ज्या ज्या ठिकाणी प्रसंग घडतो तिथं आम्ही हजर असतो आणि मुख्यमंत्री हजर असतात. आणि म्हणून मुख्यमंत्री कंट्रोल रूमला गेले नाही. म्हणजे बालिश किती बोलायचं याला मर्यादा आहेत आणि ते बालिश बोलत राहायचं आणि लोकांना भडकवत राहायचं, या मर्यादांचं उल्लंघन होतंय. तुम्हाला काढायचं, तुम्ही शांततापूर्ण मोर्चा काढू शकता. तुमचं जे काय म्हणणं आहे तुम्ही मांडू शकता. एखादं टेंडर चुकीचं असेल, कोर्टामध्ये जाण्याचं हे आहे. का नाही तुमचे कॉन्ट्रॅक्टर कोर्टामध्ये गेले? कॉन्ट्रॅक्टरचे प्रतिनिधी आदित्य ठाकरे आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं नसेल तर त्यांनी कोर्टामध्ये जाऊन ताबडतोब स्टे घ्यायला पाहिजे. 1 मिनिटात स्टे मिळतो. एखादी बेकायदेशीर गोष्ट झाली 1 मिनिटात कोर्टामध्ये स्टे मिळतो, 1 दिवसामध्ये स्टे मिळतो. त्यांनी का घेतला नाही? नुसती कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेऊन भांडत राहायचं. शेतकऱ्यांसाठी पाऊस आला की नाही याची काळजी नाही. आपण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नाही, आपण त्या मुंबईतल्या गोरगरीब जनतेचे प्रतिनिधी आहे. आपण फक्त कॉन्ट्रॅक्टरचे प्रतिनिधी आहोत. हे जे काही त्यांच्या डोक्यात गेलेलं आहे ते त्यांनी डोक्यातून काढून टाका. साहेब, संजय राऊत म्हणाले की अशा किती गुन्हे आमच्यावर दाखल झाले तरी आम्ही पुन्हा अशा पद्धतीने कृत्य करू. जे काल शाखा तोडल्यावर ज्या अधिकाऱ्याला मारहाण झाली, म्हणजे त्यांनी असं पुन्हा म्हटलं की मारहाणीचं समर्थन संजय राऊत यांच्या माध्यमातून करण्यात आलं. तुम्ही याकडे कसं बघता? असे किती खटले दाखल झाले आम्ही घाबरत नाही. मला असं वाटतं की किती शाखा कायदेशीर आहेत, किती बेकायदेशीर आहेत याचा तपास त्यांनी स्वतःच घ्यावा. आणि स्वतः त्यांनी मुंबईचं मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, तर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगावं की बाबा बेकायदेशीर शाखेत बसू नका, ज्या ज्या कायदेशीर आहेत तिथं बसवा. 2.5 वर्ष तुम्ही सत्तेवर राहिला ना, पुरेसा आज तुमच्याकडे स्ट्रेंथ आहे, तुम्ही भाड्याने घ्या आणि त्याच्यामध्ये शाखा करा ना. आमच्याकडे कोण आले शाखा प्रमुख, आम्ही सांगतो भाड्याने तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये शाखा सुरू करा. आम्ही कोणाला सांगत नाही की पत्र्याची शेड उभारा आणि त्याच्यामध्ये शाखा सुरू करा. आमची जो मूळ शिवसेना आहे ना, बाळासाहेबांचा विचार हीच शिवसेना आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की कायद्याचं पालन सर्वांनी करावं आणि ज्याला आपण सत्तेवर येतो त्याला कायद्याचं पालन करण्याची अधिक जबाबदारी ही आपल्यावर येत असते. आणि त्याच्यामुळे ती जबाबदारी त्यांनी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही होता त्यावेळेला बेकायदेशीर ठिकाणी एखादी शाखा चालू असेल तर त्यांनी त्या शाखा प्रमुखाला बोलून सांगायला पाहिजे की तू अमुक ठिकाणी भाड्याने घे आणि तिथे शाखा सुरू कर. उघड आहे की मुख्यमंत्र्यांचंच हे कोणी बेकायदेशीर करू शकत नाही, तर त्यांनी ती काळजी घेतली पाहिजे होती. म्हणजे अशा इलिगल शाखा अजूनही पुढे तोडल्या जातील. नाही बघा, मला ह्याच्यावर काही कॉमेंट करायचे नाही आहेत की ज्या ज्या वेळेला मुंबईमध्ये कन्स्ट्रक्शनवर कारवाई चालू आहे, कंगना रनावतचं घर ज्यावेळेला पाडलं ते पाडताना गंमत चालली होती ना. ते तर परमनंट स्ट्रक्चर होतं, ते तर एक्सटेन्शन होतं, ते तर मध्ये जाणून कोणीतरी ठेवलेला खोका नव्हता, तरी पण पाडलं गेलं. ऑफिस पाडलं गेलं. सत्तेची मिसयूज हा तुम्ही करता, आम्ही करत नाही. आणि बेकायदेशीर एखादी गोष्ट पाडली तर आम्ही दंगल करणार, हे कितपत योग्य आहे? मग त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून पुढे सुद्धा कधीतरी स्वप्न बघायचे तरी अधिकार राहतील की नाही हा प्रश्न आहे. कारण जो मुख्यमंत्री होईल त्यांनी कायद्याचं पालन केलंच पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. कारण तो कायद्याचा प्रमुख आहे आमच्या राज्याचा आणि राज्याचा प्रमुख आहे. त्या शाखा प्रमुखाला सिद्धगडाकडून ऑफर होती काय सर? नाही बघा, हे अशा गोष्टीमध्ये मी पडत नाही. बघा, शाखा प्रमुखाला ऑफर वगैरे असं काय नसतं. जे आमच्या बाजूने त्यांना वाटतं की कुठेतरी मुंबईतल्या, मी अगोदरच तुम्हाला सांगितलं, मुंबईतला मराठी मनुष्य रस्त्यावर आला, त्याला त्याची भाडी मिळत नव्हती, मुंबई माझी म्हणता, मग त्यांना का नाही दिला? आम्ही त्यांना न्याय का देतो? आम्ही पत्रावळा चालीतल्या लोकांचं उरलेलं भाडंसुद्धा देण्याची व्यवस्था केली, बरोबर आहे. तशीच आम्ही मुंबईतल्या सर्व लोकांना, जो मुंबईकर आहे तो रस्त्यावर येता कामा नये, ही भूमिका आमच्या सरकारने घेतली. तुमच्या सरकारला ही भूमिका का घेता आली नाही? तुम्ही बिल्डरच्या बाजूने होता, आम्ही जनतेच्या बाजूने आहोत. हा त्यांच्यामध्ये आणि आमच्यामधला फरक आहे, हा जनतेने जाणून घ्यावा, एवढंच माझं म्हणणं. मोदी विरोधी ज्या पक्षांची बैठक पाटणा येथे झाली, या बैठकीवर प्रकाश आंबेडकर यांनी सडकून टीका केलेली आहे. आणि यासोबतच प्रकाश आंबेडकरांनी हे देखील सांगितलंय, उद्धव ठाकरेंनी आमचं काही वकीलपत्र घेतलं नाही, आम्ही त्यांना वकीलपत्र दिलं नाहीये, त्यामुळे त्या युतीचा आणि आमच्या युतीचा काही फरक पडणार नाही.
नाही, मला हा प्रश्न ज्यावेळेला मी दिल्लीला प्रकाश आंबेडकर साहेबांना भेटलेलो होतो त्याला काही पत्रकारांनी विचारलेला होता. त्यावेळेला मी सांगितलं होतं की बाबासाहेबांचा वैचारिक वारसा हा प्रकाशराव चालवतात किंवा आनंदराज चालवतात. आम्ही वेगवेगळ्या वेळेला समाजासाठी काय करायचं, बाबासाहेबांचे विचार जगासमोर गेले पाहिजे ह्याच्यासाठी काय करायचं याचं मार्गदर्शन सुद्धा त्यांच्याकडून घेत असतो. एवढी वैचारिक त्यांच्याकडे प्रगल्भता आहे आणि त्याच्यामुळे तो त्यांचा मान आहे. म्हणून तुम्ही बघितलेलं असेल की मी कधीही प्रकाश आंबेडकर साहेबांच्या विरुद्ध स्टेटमेंट केलेलं तुम्हाला दिसणार नाही. परंतु एकतर त्यांच्याकडे युती करायची आणि त्याच्याचबरोबर इतर लोकांच्या बरोबर त्यांची जी तत्व आहेत की त्यांचं काँग्रेस बरोबर पटत नाही किंवा त्यांचं राष्ट्रवादी बरोबर पटत नाही, तर तुम्ही आधी ते समजून घ्यायला पाहिजे होतं. इथं तुम्हाला राष्ट्रवादी सुद्धा पाहिजे, इथं तुम्हाला काँग्रेस सुद्धा पाहिजे आणि प्रकाश आंबेडकर साहेबांसारखा एखादा तत्व मानणारा मनुष्य सुद्धा पाहिजे. तर ही दुहेरी भूमिका होते. ही दुहेरी भूमिका जी त्यांची आहे उद्धव साहेबांची, ह्याच्यापासून त्यांनी लांब राहिलं पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे ना की मला काँग्रेस बरोबर जायचं आहे, खुशाल काँग्रेस बरोबर जा आणि मग काँग्रेसने देशाच्या संदर्भात काय काय केलं हे जे काय बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे ते सगळं तुम्ही विसरून जा. कारण ह्या देशाची विभागणी झाली तीच मुळात हिंदू मुस्लिम ह्याचा विभागणी झाली ती, परंतु भारताने वेगळी भूमिका घेतली. त्यांनी सगळ्यांना आमच्या बरोबर घेतलं. पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र झालं परंतु आम्ही आमचं राज्य हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केलं नाही. कारण हिंदू हे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे हिंदू असतात. सगळे आमचे बांधव आहे ही भूमिका हिंदू धर्म आम्हाला शिकवतो. त्याची अंमलबजावणी आम्ही करतोय. पण काँग्रेस पक्षाने मात्र काय केलं, त्यांनी फक्त मताचं राजकारण केलं ह्या देशामध्ये आणि त्याच्यामुळे देशामध्ये खरं तर समान कायदा यायला पाहिजे होता, येऊ शकला नाही. कोणामुळे येऊ शकला नाही? काँग्रेसमुळे येऊ शकला नाही. आम्हाला समान कायदा आहेच ना. आम्ही मेजॉरिटी म्हणून आमचं देश आम्ही मिळवला तर आम्हाला समान कायदा आहे, इतरांना समान कायदा नाही आहे. याला काँग्रेस म्हणतात. त्यांना नुसती मतं पाहिजेत. ते एखाद्या समाजाकडे समाज म्हणून बघत नाही. आम्ही म्हणतो की त्या समाजाची उन्नती झाली पाहिजे, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून अब्दुल कलाम साहेब राष्ट्रपती होते ज्याला बीजेपीची राजवट होती त्याला तिथं काय हिंदू मुस्लिम कोणी बघितलेलं नाही. ज्या माणसाकडे विद्वत्ता आहे त्या विद्वत्तेचा आदर झाला पाहिजे आणि सर्व समाजांना न्याय मिळाला पाहिजे. ही भूमिका नेहमीच भाजप आणि तत्कालीन शिवसेनेची राहिलेली होती. आता उबाठा वेगळा झालेला आहे पण आमच्या शिवसेनेची सुद्धा हीच भूमिका आहे की सगळी लोक आमचे बांधव आहेत आणि त्यांच्या हिताचं आम्ही काम करणार. फक्त कोणाला एक गोंजारणार नाही की तुमची मतं पाहिजे म्हणून त्यांना गोंजारायचं. ही पद्धत बाळासाहेबांना मान्य नव्हती, आम्हाला मान्य. वक्तव्यावर एक मुद्दा आहे की शाखा पाडली गेली, त्या शाखेचे आदेश वर्षावून दिले गेले मुख्यमंत्र्यांच्या दिवट्यांनी, असं हे बघा, हे दिवटे म्हणणं आदेश म्हणणं हे सगळं राऊतांना वाईट बोलायला काही शिकवायलाच लागत नाही. त्यांना उपजत गुण तो दिलेला आहे आणि पवारसाहेबांच्या एवढी वर्ष सानिध्यात राहून सुद्धा पॉलिश्ड कसं बनायचं हे ते शिकले नाहीत. हे दुर्दैव आहे. पवारसाहेबांची भाषणं ऐका, एवढा एक अपशब्द त्याच्यामध्ये दिसणार नाही. पण त्यांना तुम्ही दिवसातून 4 वेळा भेटता तरी पण त्यांचा एक चांगला गुण तुम्ही घेऊ शकत नाही. हे दुर्दैव आहे त्यांचं. केसरकर साहेब, अनधिकृत शाखा पाडली म्हणून अभियंत्याला मारहाण झाली, लगेच त्याच्यावरती कारवाई झाली, आमदारासकट सगळ्यांवरती गुन्हा दाखल झाला. तीच गोष्ट मीराबाईंना मारहाण झाली, त्या आमदारावरती तुमचा सत्तारूढ पक्षाचा आमदार आहे त्याच्यावर कारवाई नाही होत आहे. हे बघा, मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की त्यांच्या विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल झालेला 100% असणार. तुम्ही खात्री करा. नसेल तर ते संतोष बांगर आयुक्त सुद्धा पत्र देत नाही त्यांना, पोलीस स्टेशनला देखील मारहाण केली होती. हे बघा, मी चौकशी करेन. माझ्याकडे हा विषय तुम्ही पहिल्यांदाच मांडला आणि त्याच्यामुळे समोरचा मनुष्य जर गुन्हा दाखल करायला तयार असेल तर तो गुन्हा दाखल केला जातो. त्या अधिकाऱ्याने ठरवलं पाहिजे आणि त्यांनी तो गुन्हा दाखल केला पाहिजे. दाखल करून घ्यायला कोणीही नकार देत नाही. तुम्ही जर मला ही आज माहिती, त्यांनी जर अभियंत्याने तक्रार दिलेली असेल तर गुन्हा दाखल होईल असं मला स्वतःला वाटतं. मी चौकशी करेन. तुम्ही आज मला हा प्रश्न विचारला, अगोदर मला सांगितलं असतं तर मी माहिती घेऊन तुम्हाला ती दिली असती. परंतु इथं सुद्धा असं आहे की ज्याला मारहाण झाली त्या पद्धतीने तिथं झालं की नाही हे बघायला लागेल. कारण लिटरली मॉब जमलेला होता आणि ह्या मॉबमध्ये त्याला ज्या प्रकारे हे झालं त्याचे सगळे व्हिडिओ समोर आलेले.
कुठल्या पद्धतीने झाली हा विषय नाही. आमदारांनी मॉब असो किंवा एक असो, एखाद्या अधिकाऱ्याला त्याच्या ड्युटीवर हजर असताना, त्याचं काम करत असताना मी तुमच्या म्हणण्याशी असहमती दाखवलेली नाही. पहिली गोष्ट म्हणजे बरोबर, मी सांगितलं की या प्रकरणाच्या संदर्भात काय ऍक्शन झाली हे मला माहिती नाही आहे, परंतु कालचा जो प्रसंग घडला त्याचे मी व्हिडिओ मात्र बघितलेले आहे आणि त्या व्हिडिओमध्ये व्हायोलंट मॉब होता. व्हायोलंट मॉब ज्यावेळेला एकत्र येतो त्यावेळेला वेगवेगळी कलमं लागत असतात आणि तुम्ही म्हणता तसं अधिकाऱ्याच्या कामामध्ये दखल घेतली तरी त्याला वेगवेगळी कलमं लागत असतात. तर दोन्हीकडे काय काय कलमं लागली ते बघायला लागेल. सर हिंदी में ब्रीफ कर दीजिए, प्रेस कॉन्फ्रेंस जो है वो किस मुद्दे को लेकर? देखिए, प्रेस कॉन्फ्रेंस इस मुद्दे को लेके है कि जब ईडी की कार्रवाई हुई मुंबई में तो ईडी की तरफ से जो प्रेस के सामने जो मुद्दे आए हैं उसमें मुझे सबसे आपत्तिजनक यही मुद्दा लगता है कि 63% डॉक्टर्स ये नॉन क्वालिफाइड थे और अगर 63% डॉक्टर्स नॉन क्वालिफाइड थे या तो उनको गलत तरह से प्रेजेंट दिखाया गया था और डॉक्टर ऐसे बोल रहे थे कि हम वहां पे कभी गए नहीं है, तो इसका अर्थ साफ है कि नॉन क्वालिफाइड लोगों ने लोगों की जान लेने की कोशिश की है, क्योंकि अगर वहां पे क्वालिफाइड डॉक्टर नहीं है तो लोगों को ट्रीटमेंट नहीं दी गई और ये बहुत ही गंभीर बात है और इसके बारे में मैं ऐसे सोचता हूं कि इसकी दखल लेनी चाहिए और जो लाइफलाइन के साथ जो भी उबा ठाके कार्यकर्ता होंगे उसको उन्होंने निकालना चाहिए था. अगर उन्हें लगता है कि ये बहुत गलत हो गया कि लोग उनको कुछ ट्रीटमेंट लेने के बगैर वहां पे अगर मर गए होंगे तो इस जैसी बुरी चीज कोई भी नहीं हो सकती, क्योंकि लोगों का जीवित जो है वो बहुत ही अनमोल है और उसके साथ खिलवाड़ नहीं होनी चाहिए, ऐसे मेरा स्पष्ट मत है. और ये जो सामने आया है इसी तरह का इंसिडेंस हुआ था पुणे में. इसका पता जब तब के डेप्यूटी सीएम श्री अजित पवार को हो गया तो उन्होंने उस पर इंक्वायरी बिठा दी, वहां से लाइफलाइन को ब्लैकलिस्ट किया गया. अगर पुणे में लाइफलाइन ब्लैकलिस्ट होती है इस वजह से कि उनके पास क्वालिफाइड डॉक्टर नहीं है, वो फ्रॉड कर रहे हैं, तो फिर मुंबई में यही कार्रवाई क्यों नहीं हुई? एक जगह पे डेप्यूटी सीएम थे, एक जगह से सीएम थे. अगर डेप्यूटी सीएम एक्शन ले सकते तो सीएम ने एक्शन क्यों नहीं लिया? और तब अगर नहीं लिया होगा, उनके समझ में बात नहीं आई होगी, तो आज एक्शन क्यों नहीं ले रहे? एटलीस्ट अपने पार्टी से तो निकाल सकते हैं, क्योंकि आपने लोगों की जान ली है, उसके लिए आप जिम्मेदार है, तो उनको पार्टी से तो निकाल दीजिए. इतना तो आप आज भी कर सकते हैं ना, हालांकि आज आप सत्ता में नहीं है, उस वक्त कर सकते थे, आज क्यों नहीं? इसका कारण है कि आपको ये मॉरल नहीं है. और ये जो एपिसोड है जो कोविड के दरमियान हुआ उससे लोगों का लक्ष्य विचलित करने के लिए आप दूसरे मुद्दे ला रहे हैं. देखिए, आदित्य ठाकरे जी की एक प्रेस कॉन्फ्रेंस हुई थी, उसमें उन्होंने क्रिटिसाइज किया था ऑनरेबल सीएम को. क्या करके क्रिटिसाइज किया था? सीएम साहब ये बोल रहे थे कि बारिश की हम लोग राह देख रहे थे, आज बारिश आ गई तो हमें राहत मिल रही है, हमारे किसानों को राहत मिल रही है, हमारे जो लोग मुंबई में रहते हैं उनको पानी की समस्या थी उनको राहत मिल रही है. अगर कहीं पे पानी इकट्ठा हो गया होगा तो उसके बारे में एक्शन जरूर लेंगे उस अधिकारी पे, लेकिन आज तो हमें इस बात का आनंद होना चाहिए कि बारिश महाराष्ट्र में पहुंच गई है. और ये जो भावना है, ये भावना बहुत एक दर्शाती है कि आपको किसानों के तरफ कितनी हमदर्दी है. लेकिन आदित्य ठाकरे को इसके बारे में क्यों पता चलेगा? तो हमेशा कॉन्ट्रैक्टर के बारे में सोचते हैं, वो हमेशा कॉन्ट्रैक्ट के बारे में बोलते हैं, क्योंकि कॉन्ट्रैक्टर के लॉबी को सामने देखते हुए वो बड़े हो गए हैं. और मुझे ऐसे लगता है कि उनमें थोड़ा मैच्योरिटी आना चाहिए. इस तरह के विधान सीएम जो एक सीनियर नेता है, उनके खिलाफ ऐसी एक अगर आप सेंटेंस पकड़ में से उसमें से आधा काट देंगे तो गलत ही उससे मतलब निकल आएगा. तो ये जो इमैच्योरिटी है, ऐसे लोगों का अगर उबाठा सामने लाते रहेगी तो इसका परिणाम उनको भोगना पड़ेगा, क्योंकि वो लोगों को हर्ट कर रहे हैं. और एक दिन लोग उनके खिलाफ जब बोलना शुरू हो जाए तो उनकी हकीकत लोगों के सामने आ जाएगी. हम उनके लिए बहुत ही इज्जत रखते हैं, ठाकरे फैमिली के लिए.
ठाकरे फैमिली आज नहीं बनी। जब प्रबोधनकार ठाकरे थे, उन्होंने शाहू महाराज और लोकमान्य टिळक जी का जो वाद हुआ था, उसमें भी उन्होंने भाग लिया था। जब संयुक्त महाराष्ट्र की ये चल रहा आंदोलन चल रहा था, उसमें भी वो अग्रेसर थे। तो जो भी लोग इस तरह के होते हैं, बाबा साहेब जिन्होंने मराठी लोगों की आवाज उठाई महाराष्ट्र में, शिवसेना बनाई, तो उनके लिए सब लोगों के दिल में इज्जत रहती है। आपने आज वो विचारों को छोड़ दिया और आप कांग्रेस के पीछे भाग रहे हैं, आप एनसीपी के पीछे भाग रहे हैं। जिस बिहार से आपके बारे में बुरे शब्द कहे गए, उन लोगों को आप साथ में ले रहे हैं। आप सब भूल गए, जनता नहीं भूलती। सर, सामना में ये लिखा हुआ है कि आप लोगों के मॉनसून मैनेजमेंट को लेकर सवाल खड़े किए गए। उसमें लिखा गया है कि पहली ही बारिश में सरकार के सभी दावों पे जो है वो पानी बह गया है। पानी कैसे बह गया? आप सोचिए, जहाँ पे हमेशा पानी आता है वहाँ पे पानी नहीं आया। जो सबवेज है, सबवेज में बारिश में हमेशा पानी आ ही जाता है। जब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थे तो आधी मुंबई सबमर्ज हो गई थी पानी में। उस वक्त उन्होंने क्या किया था? हम किसको क्रिटिसाइज नहीं करते हैं। आज के दिन 479 प्लेसेस पे पंप्स बिठाए गए हैं। उस पे एक एक इंचार्ज ऑफिसर है जो ये केयर लेता है कि वहां का पंप चालू हुआ है या नहीं। अंधेरी का जो सबवे है, उसमें भी उसको मोगरा नाला बोलते हैं। शायद उनको मालूम नहीं रहेगा कि वो मोगरा नाला में जो पंपिंग स्टेशन बिठाया जाना है, उसके बारे में हाईकोर्ट में स्टे चल रहा है। उस स्टे के वजह से वहां का ये नहीं हुआ। और देखिए, जो नाला है उसमें एक फ्रिज किसी ने फेंक दिया, वो फ्रिज बह के आया, उसने वो दीवार तोड़ दी और वो दीवार तोड़ने की वजह से वहां पे फ्लडिंग हो गई। आपको इंक्वायरी तो करनी चाहिए, किस लिए अंधेरी में फ्लडिंग हो गई। आप इसकी बात करते हैं शिवाजी पार्क की। जब भी बड़ी बारिश आती है, उस दिन कितनी बारिश हुई थी? 140 उस दिन बारिश हुई। अगर 65 इंचेस सेंटीमीटर बारिश होती है तो उस वक्त उसे ज्यादा बारिश बोलते हैं और हम लोग कॉम्पेंसेशन देते हैं। उससे डबल बारिश हो गई खाली 3 घंटे में। तो ये एक एक्स्ट्राऑर्डिनरी सिचुएशन रहती है। और जहां तक नालों का सवाल है, इस पे चितड़े कमेटी बिठाई गई थी और उन्होंने बोला था कि 75% डिसिल्टिंग करना है। इस वक्त मुख्यमंत्री महोदय ने 100% डिसिल्टिंग करके लिया। इसलिए इतनी बारिश होने के बावजूद भी मीठी नदी के किनारे पे जो झोपड़पट्टियां बसती है, उसमें थोड़ा भी पानी नहीं आया। पानी सिर्फ अगर सबवे में आता है तो उसकी पिक्चर निकाल के आप बोलेंगे कि पूरी मुंबई डूब गई। ऐसे नहीं होता है। आपको ये सोचना चाहिए कि नालों की अगर डिसिल्टिंग नहीं हुई तो फिर मीठी नदी में पानी आ जाना चाहिए था ना, क्यों नहीं आया? और देखिए, एक ऐसे मुख्यमंत्री है कि जिन्होंने फर्स्ट टाइम ये रियलाइज किया कि जब हाई टाइड रहती है तो हमारे नालों के अंदर समुद्र का पानी भर जाता है। तो उन्होंने एक स्कीम को मंजूरी दी है जिसमें 2000 करोड़ का खर्चा आएगा। वहां पे नदी के मुख के पे गेट बन जाएगी और जितना भी पानी है वो पंप करके समुद्र में फेंका जाएगा जाके, ताकि 2-3 साल के बाद फ्लडिंग ये हिस्ट्री हो जाएगी मुंबई के लिए। उसके बाद मुंबई कभी भी फ्लड नहीं आएगा मुंबई में। संजय राउत ने कल की घटना को समर्थन देते हुए कहा कि कल जो हुआ वो लोगों की भावनाएं थी, अगर इस तरीके का कार्य दोबारा किया जाएगा तो फिर हम मारेंगे। देखिए, गंदी बात कैसी करनी है, उनको सिखाना नहीं पड़ता। वो तो ऐसी बातें करते ही रहेंगे। उस पर कोई एक्शन लेने के लिए भी नहीं जाता, क्योंकि उनसे वही एक्सपेक्ट करते कि ऐसी ही बात करते रहेंगे। कितने झूठे हैं ये लोग। ये बोलते हैं कि छत्रपति शिवाजी महाराज और बाबा साहब की तस्वीरें अंदर है। हालांकि अब ऐसे वीडियोस वायरल हो गए हैं कि उनको मुदत दी गई थी कि वो ऑनरेबली छत्रपति शिवाजी महाराज और बाबा साहब की तस्वीरें बाहर निकाली। उन्होंने बाहर निकाली हुई थी और इसके बावजूद भी अगर वो स्टेटमेंट देते हैं कि उन तस्वीरों का अपमान किया गया, तो ये लोग कितनी झूठ बोलते हैं। अगर किसी को ऐसे लगे कि अपमान हो गया तो लोग रास्ते पे आएंगे, क्योंकि इन्होंने झूठ बोला इसलिए लोग रास्ते पे आ गए। तो इनको इसके बारे में, जो लोग झूठ बोलते हैं उसके बारे में लोगों को सावधान रहना। सर, 2 घटनाएं ऐसी भी आई हैं जहां पर पोल खुले होने की वजह से 3 लोगों की मौत हो गई। उसको लेकर भी सवाल लगातार आज उठाया जा रहा है। लोगों की जान से खिलवाड़ हो रहा है। क्या लोग देखिए, जो लोग मैनहोल के ढक्कन चुराते हैं
और उनको वो जो स्क्रैप डीलर है उनके पास भेज देते हैं। तो आज ही मेरा मीटिंग हो गया कमिश्नर साहब के साथ बीएमसी के, और पुलिस कमिश्नर साहब से इससे पहले मीटिंग हो गया था। अगले 2-3 दिन के बाद, क्योंकि आषाढ़ी एकादशी भी बहुत बड़ा त्योहार रहता है, हमारी सब पुलिस फोर्सेस वहां पे लग जाती है, तो इसके बाद मैंने एक मीटिंग रखा है पुलिस कमिश्नर, म्युनिसिपल कमिश्नर के साथ, और जो भी ढक्कन चुराएगा उसका जो कॉन्सिक्वेंसेस होता है कि लोगों की मौत होती है, उसका भी कलम उन पे डाला जाएगा। और न तो इतना कि वो सब स्क्रैप यार्ड्स भी क्लोज कर देंगे जिसमें ये ढक्कन बेचे जाते हैं, क्योंकि ये लोगों का जीवित का सवाल है, तो उसमें कुछ भी कॉम्प्रोमाइज नहीं होगा। हम कड़ी से कड़ी एक्शन लेंगे। अभी मैं बीएमसी की मीटिंग लेके ही एज ए गार्डियन मिनिस्टर बीएमसी की मीटिंग लेके आपके पास आ रहा हूं, और इसके बारे में मैंने आदेश दिए हुए हैं कि इसके बारे में आप सब जो भी आपका कहना है वो आप निकालिए। पुलिस कमिश्नर साहब के साथ बैठेंगे और कड़ी से कड़ी सजा देंगे उनको जो ये ढक्कन चुराते हैं। जानकारी मिल रही है सर, पुलिस ने परमिशन नहीं दी है आदित्य ठाकरे के रैली को, उसको लेकर क्या कहेंगे? देखिए, इसके बारे में तो आपको पुलिस को पूछना चाहिए, मैं तो इसके बारे में नहीं बोल सकता। लेकिन इतना जरूर बोल सकता हूँ कि जितना झूठ आदित्य ठाकरे बोलते हैं उतना झूठ आज तक मैंने किसी भी अच्छे घर के लड़के को बोलते हुए नहीं सुना है। हमारी एक डिफरेंट एक्सपेक्टेशन रहती है ठाकरे फैमिली से। मैं जब वापस आ गया, हम लोग जब आसाम से वापस आ गए और मेरा पहला स्पीच हुआ सब एमएलएस के सामने, तब भी मैंने बोला था कि हम लोग इसलिए नहीं आए छोड़ के उनको कि इनका डिसऑनर करते हैं। उन्होंने अपने जो एक प्रिंसिपल्स रहते हैं उसको छोड़ दिया, इसीलिए हम उनसे अलग हो गए। लेकिन उनके बारे में किसी ने भी बुरी बात नहीं कहनी है, और हमें उस मीटिंग में भी कहा गया था कि उनके बारे में कोई भी बुरी बात नहीं कहेंगे। एक लीडर से एक बात हो गई तो उसको भी डीसीएम साहब ने बोल दिया और उन्होंने उनका भी खुलासा दिया था। अगर इस स्पिरिट से हम लोग महाराष्ट्र में काम करते हैं तो इस स्पिरिट का ऑनर भी होना चाहिए। हमेशा आप आपको डिसऑनर करते रहेंगे तो आपके बारे में जो आदर है वो भी कम होगा। इसलिए आज तक मैंने उद्धव साहब के खिलाफ कुछ भी बात नहीं की है, लेकिन जिस तरह से झूठी बातें आदित्य जी बोल रहे हैं तो इसका तो रिप्लाई देना ही देना पड़ेगा। इसलिए मैंने खुलेआम बोल दिया है, क्योंकि इनको ऐसा नहीं करना चाहिए, उनको सच ही बोलना चाहिए। सर, यूनिफॉर्म सिविल कोड को लेकर प्रधानमंत्री ने आज बड़ा एक बयान दिया है कि अल्पसंख्यकों को या दूसरे जो लोग हैं उनमें डर का माहौल बनाया जा रहा है। यूसीसी देश की जरूरत है, समान नागरिक कानून, और लोगों के अंदर जागरूकता इसमें फैलानी चाहिए, इसके ऊपर बोला है। क्या कहेंगे? एक बहुत ही अहम मुद्दा है जो पंतप्रधान महोदय ने यहाँ उठाया है। देखिए, हमारा डिवीजन क्यों हो गया? क्योंकि मुस्लिम और हिंदू कम्युनिटी में दंगे हो रहे थे और ये मांग थी जिन्ना जी की कि हमारा स्वतंत्र देश होना चाहिए जो मुस्लिम कम्युनिटी का देश रहेगा। इसलिए जब पाकिस्तान की निर्मित हो गई तो उन्होंने उसको मुस्लिम देश अनाउंस कर दिया। लेकिन हिंदुस्तान ने ये नहीं किया, क्योंकि ये हमारा कल्चर नहीं है। हिंदू कल्चर क्या है कि सबको अपने में समा के लेना, ये हिंदुस्तान का कल्चर है। और ये कल्चर कभी भी बाकी के जो कांग्रेस के नेता है उनके समझ में नहीं आया। हमारे लिए तो सेम कायदे हैं जो अन्य लोगों के लिए है। फिर कांग्रेस एक ऐसा पक्ष है जो हर कम्युनिटी को डिवाइड करके उन पे रूल करना चाहता है। वो मुस्लिम समुदाय के तरफ एक आम नागरिक के तरफ नहीं देखते, वो उनको वोटिंग मशीन की तरह देखते हैं, और वही गलत चीज है। किसी भी समुदाय को वोटिंग मशीन करके मत दिखाइए। असलियत में उनके बारे में आप एक सहानुभूति की भूमिका रखें। हम ऐसा चाहते हैं कि मुस्लिम समाज के लोग बहुत सीखे, जैसे अब्दुल कलाम जी थे, बहुत बड़े साइंटिस्ट हैं। आज हमारे मिलिट्री में बहुत सारे ऑफिसर्स हैं जो मुस्लिम कम्युनिटी के हैं, तो हमें उनके बारे में गर्व है। तो हमें ऐसे लगता है कि एक प्रधानमंत्री ऐसे बन गए कि जिन्होंने हिंदुस्तान के कल्चर के बारे में सोचा है, हिंदुस्तान के लोगों के बारे में सोचा है, और इसीलिए जहां भी जग में जाते हैं, पूरे विश्व में जाते हैं, उनका सम्मान होता है, क्योंकि उनका कहना है सबके साथ सबका विकास, मतलब सब लोग एक है और उनका विकास करना हमारी मनीषा है। तो उनको पराभूत करने के लिए आप इकट्ठा आएंगे, क्योंकि अपने स्टेट में आप ठीक से काम नहीं कर रहे हैं, और अगर आप अपने स्टेट में सही काम नहीं कर रहे तो आप क्यों ऐसे बातें करते हैं। मैं आपको एक एग्जांपल देता हूं। मैं 4 साल गृह मंत्री रहा।
इसके मैंने कम से कम 8 या 10 बार मैं गढ़चिरौली में जाके आया हूं। हम लोग सोचते थे कि इसको कैसे कंट्रोल करें, हमने 0 ये कर दिया। उसमें जो भर्ती हो रही थी आतंकवाद में, हमने 0 कर दिया महाराष्ट्र में। यही हो रहा था छत्तीसगढ़ में, वहां कांग्रेस का राज आ गया। आज क्या परिस्थिति है, आज 1000 लोग, मुझे जो इन्फॉर्मेशन मिला 1000 लोग वो आतंकवादी की जो संगठन है जिसको नक्सलवाद बोलते हैं उसमें शामिल हो गए, क्योंकि आप एडजस्टमेंट करते हैं। जो राजनेता है उसने एडजस्टमेंट नहीं करना चाहिए। वोट के लिए राजनीति ऐसी नहीं चलनी है। वही नक्सलवादियों ने कांग्रेस के लीडर्स को खत्म किया था। कांग्रेस भूल जाती है कि इन्होंने खत्म किया था। फिर छत्तीसगढ़ के सीएम को सोनिया गांधी ने बुलाना था या तो राहुल गांधी ने बुलाया था और उसका जवाब मांगना था कि क्यों 1000 लोग शामिल हो गए छत्तीसगढ़ में। और ये हम राष्ट्र के बारे में सोचते हैं। हम अगर राष्ट्र के बारे में सोचते हैं तो सब लोगों के राष्ट्र के बारे में सोचना चाहिए। और राष्ट्र का भला अगर नरेंद्र मोदी जी कर रहे हैं तो आप अपने स्टेट संभालिए ना। राष्ट्र के संभालने के लिए कोई तो चाहिए बड़ा नेता। विपक्षी पार्टियों की मीटिंग पे प्रधानमंत्री ने कहा है कि पटना मीटिंग में सभी भ्रष्ट दलों एक साथ आए और उन्होंने सभी लोगों ने एक साथ आकर हाथ मिलाया। देखिए, मैं वही बोल रहा हूं, अगर आपके स्टेट में कुछ गलत काम हो गए हैं तो उसको आप सुधारिए। उसके लिए जो आज स्ट्रिक्टली काम चल रहा है, आप देखिए, मैंने एक ये पढ़ा है हाईकोर्ट का जो डिसीजन कि वेस्ट बंगाल के बारे में, तो वेस्ट बंगाल की जो लॉ एंड ऑर्डर सिचुएशन है वो गिर गई है। इसलिए सीबीआई को यहाँ पे बुलाना चाहिए और सेंट्रल एजेंसीज को बुलाना चाहिए। ऐसे हाईकोर्ट का रिमार्क है। अगर ये रिमार्क है तो वो तो कोई पॉलिटिकल पार्टी नहीं है, वो तो कोर्ट है जो सबसे ऊपर है। अगर ऐसी रिमार्क्स आ जाती है वेस्ट बंगाल के बारे में, तो वेस्ट बंगाल का एडमिनिस्ट्रेशन उनको सुधारना चाहिए, ना कि मोदी जी के खिलाफ कुछ बोलना चाहिए और मोदी जी को नीचे उतारने की कोशिश करनी चाहिए। वो तो राष्ट्र का हित कर रहे हैं। आपको उनकी मदद चाहिए वेस्ट बंगाल में तो मदद मांगिए, लेकिन लॉ ऑर्डर तो मेंटेन कीजिए। यही हमारा कहना है। मोदी जी ये स्ट्रिक्टली करते हैं, इसलिए आप मोदी जी को निकालने की कोशिश करेंगे। ये कहाँ का न्याय है? क्या पोजीशन थी भारत की जब वो पंतप्रधान नहीं थे? कितने एयरपोर्ट्स बने, कितने रास्ते बने, कितने अस्पताल खुले, ये सब लोगों के लिए हुआ। घर घर में पानी जा रहा है। आज क्लीनलीस्ट एक बन रहा है पूरा भारत। कितनी उपलब्धियां भारत में हुई है लास्ट 9 साल में, उसके बारे में सोचिए। आपको आपका पर्सनल एजेंडा रहेगा, स्टेट का एजेंडा रहेगा, आपके पार्टी का एजेंडा रहेगा, तो अपने स्टेट में रखिए ना। जब सेंट्रल की बात आती है तो वहां पे एक सक्षम नेतृत्व होना चाहिए जिसने भारत को एक लीडरशिप देनी चाहिए और जग में भारत का नाम बड़ा करना चाहिए। वो मोदी साहब कर रहे हैं, इसलिए हम लोग उनके, मैं तो बीजेपी का नहीं हूँ, हमारी युति है, फिर भी मैं ये बातें बोल सकता हूँ, तो वो क्यों नहीं बोल सकते? यूनिफॉर्म सिविल कोड के ऊपर ओवैसी और अबू आजमी का ये कहना है सर कि जैसे जैसे 2024 के चुनाव आते जाएंगे, मुसलमानों को भड़काने के लिए और बंटवारा करने के लिए बीजेपी खासतौर पर मोदी सरकार इस तरीके के कानून बनाने की कोशिश करती रहेगी। क्या कहेंगे? देखिए, जो लोग ऐसे सोचते हैं कि हम लोग भारत के नागरिक नहीं है, हमारे लिए अलग से कानून चाहिए, तो ये देश के हित के बारे में बोल रहे हैं या नहीं, उसका फैसला तो आपको ही करना है। क्योंकि हिंदू मुस्लिम के हिसाब से 2 देश का बंटवारा हुआ। पाकिस्तान ने खुद को मुस्लिम देश घोषित किया, लेकिन हिंदुस्तान ने नहीं किया। हम हिंदुस्तान की संस्कृति यही है कि सबको अपना भाई मानिए, सबको इकट्ठा रहिए। अगर हमारी ये संस्कृति है तो उसके लिए जो भी करना पड़ेगा वो करेंगे, वो उनके अहित में नहीं है। वही मैं बोल रहा हूँ कि वोटों की राजनीति जो पक्ष करते हैं वही लोगों को भड़काते हैं, उनके वोट्स इकट्ठा करते हैं और फिर उनके लिए कुछ भी नहीं करते। थैंक यू सो मच। नाही, ते काय रिपीट झालं काय?